वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे यासाठी मागच्या 6 महिन्यापासून वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आंदोलन सुरू होतं आणि तिथले स्थानिक आमदार समीर पुनावार हे देखील आंदोलनाला बसले होते। पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी त्यांनी सांगितलं की जेव्हापर्यंत ही मंजुरी मिळत नाही तेव्हापर्यंत मी सभागृहात पाय ठेवणार नाही। आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये हिंगणघाटला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याची घोषणा केली। तुमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे, कशा प्रकारे बघता किती फायदा होईल असं वाटतं? ह्या शिंदे फडणवीस सरकारने महाराष्ट्रामध्ये 13 ठिकाणी शासकीय महाविद्यालय घोषित केलं। आमच्या वर्धेला जिल्ह्याला सुद्धा त्यांनी मंजूर केली। त्यामुळे वर्धेला ऑलरेडी 2 आहे, त्यामुळे ते शासकीय महाविद्यालय हिंगणघाटला झालं पाहिजे यासाठी मी आग्रही होतो। आमच्या इथली जनता आग्रही होती, सर्व कार्यकर्ते आग्रही होते, सर्व पक्षाचे लोक आग्रही होते आणि या संदर्भात मी वारंवार पत्रव्यवहार केला। मी 8 ते 10 वेळा मी मुंबईला गेलो, विशेष पत्र दिले, त्याचे स्मरणपत्र दिले, पण निर्णय झाला नाही। याची एक उपसमिती तयार केली आणि या उपसमितीचे अध्यक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि म्हणून नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी ठरवलं की याची घोषणा ही झालीच पाहिजे आणि म्हणून पहिल्या दिवशी 7 तारखेला मी पायऱ्यावर बसून आंदोलन केलं आणि आंदोलनाने सांगितलं की हे शासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाटला झालं पाहिजे। त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आले, त्यांनी मला आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। मी त्यांना म्हटलं की आपण घोषणा करा। ते म्हणाले की आता सध्या घोषणा मी करू शकत नाही। तर म्हटलं घोषणा जर केली नाही तर मी आंदोलन मागे घेणार। पण त्यांनी मला एक शब्द दिला की आम्ही सकारात्मक आहोत, या बाबतीत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ असं म्हटल्याच्यानंतर मी आंदोलन मागे घेतलं आणि रोज पाठपुरावा विधानसभेमध्ये त्यांच्याकडे केला। त्यानंतर 15 डिसेंबरला त्यांनी त्या उपसमितीची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये हिंगणघाटला हे देण्याचं त्यांनी आज प्रत्यक्ष घोषणा हिंगणघाटला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाटला देण्याबाबतची घोषणा केली। अतिशय आनंद झाला की हिंगणघाटमध्ये उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाटची आजूबाजूच्या जिल्ह्याला देखील त्याचा फायदा होईल, कारण की हिंगणघाटची लोकसंख्या 1,20,000, 400 गावं आजूबाजूला आहेत। वर्धा जिल्हा आणि यवतमाळ जिल्ह्याची बॉर्डर आहे आणि हे असल्यामुळे तिथे हायवे आहे, हायवे नंबर 44, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अपघात होतात। त्यामुळे या लोकांना सेवाग्राम सावंगीला शिफ्ट करताना किती लोक वाटेत मरण पावले। त्यामुळे याचा फायदा गोरगरीब लोकांना, ज्याच्या खिशात पैसे आहेत तो उच्च आपला आरोग्याची तपासणी किंवा आरोग्याची ट्रीटमेंट घेऊ शकतो, पण जो गरीब माणूस आहे, जो गोरगरीब माणूस आहे, जो बिलो पॉवर्टी आहे, अशा माणसाला याची मदत झाली पाहिजे म्हणून हे आम्ही प्रयत्न केला आणि हा यशस्वी झाला। तुम्ही अधिवेशन काळात सभागृहात नाही बसले? नाही, त्यांनी मला आश्वासन दिल्याच्यानंतर मग मी सभागृहात बसलो। नंतर मग मला तालिकेवर सुद्धा माझी निवड झाली, मग मी तालिकेवर सुद्धा बसलो, पण मी रोज त्याचा पाठपुरावा करायचो। आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे मी अध्यक्षाच्या आसनावर बसत असताना त्यासमोर त्यांनी ही घोषणा केली आणि दिल्याबद्दल मी त्यांना खूप खूप कोटी धन्यवाद देतो आणि हा जो मिळालेला आहे माझ्या हिंगणघाटच्या सर्व जनतेचं अभिनंदन करतो। हे मी त्यांना हे मिळालेलं मेडिकल कॉलेज हे माझ्यापेक्षा म्हणजे माझ्या पदापेक्षा महत्त्वाचं होतं। वेळप्रसंगी मी राजीनामासुद्धा आज लिहून ठेवला होता। मी नसतं दिलं तर आज संध्याकाळी मी राजीनामासुद्धा मी देणार होतो असं मी ठरवलेलं होतं। त्यामुळे माझ्या पदापेक्षा हे मला मेडिकल कॉलेज महत्त्वाचं होतं आणि हे मेडिकल कॉलेज मिळालेलं मी माझ्या हिंगणघाटच्या जनतेला त्यांच्या सन्मानार्थ त्यांना समर्पित करतो। ते होते हिंगणघाटचे आमदार समीर पुनावार। कॅमेरामॅन अनिल सागरेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।